बघा, या लेक्चरमध्ये आपल्याला जेनेटिक मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स हा पॉईंट बघायचा आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण हेल्थकेअर बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण प्रोडक्शन ऑफ वॅक्सिन्स हा पॉईंट पाहिलेला आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आपण दुसरं ॲप्लिकेशन ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी हे बायोटेक्नॉलॉजीचं ॲप्लिकेशन बघितलेलं आहे, राईट. सो या लेक्चरमध्ये आपल्याला जेनेटिक मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स बघायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण काय सांगितलेलं आहे बघा, पहिला पॉईंट काय म्हटलं आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हुज जेनेटिक मटेरियल इज आर्टिफिशियली मॅनिप्युलेटेड इन लॅब थ्रू जेनेटिक इंजिनिअरिंग. मग जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स हे कुठले येणार आहेत, तर असे ऑर्गॅनिझम्स असतात ते जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीनं त्यांच्या बॉडीमध्ये आर्टिफिशियल मॅनिप्युलेशन करून जेनेटिक मटेरियलमध्ये चेंजेस केले जातात. ओके, म्हणजे हे अशा प्रकारचे सजीव आहेत की ज्या सजीवांमध्ये जेनेटिक मटेरियल आर्टिफिशियली मॅनिप्युलेट केलं जातं लॅबमध्ये. कुठल्या प्रोसेसच्या मदतीनं किंवा कुठल्या टेक्नॉलॉजीच्या मदतीनं, जेनेटिक इंजिनिअरिंग, बरोबर आहे. म्हणजे हे जे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स आहेत हे अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आहेत, बरोबर आहे, ज्यांच्यामधलं जेनेटिक मटेरियल हे आर्टिफिशियली मॅनिप्युलेट केलं जातं लॅबमध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग प्रोसेसच्या मदतीनं. नेक्स्ट, दिस क्रिएट्स कॉम्बिनेशन ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स, बॅक्टेरिया अँड व्हायरसेस जीन्स दॅट डू नॉट ऑकर इन नेचर ऑर थ्रू ट्रॅडिशनल क्रॉसब्रीडिंग मेथड. म्हणजे हे जे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्समध्ये जे कॉम्बिनेशन्स घडणार आहेत किंवा आर्टिफिशियल जीन मॅनिप्युलेशन्स जे घडणार आहेत, हे घडत असताना जे वेगवेगळ्या वनस्पती आहेत, प्राणी आहेत, बॅक्टेरिया आहेत, बरोबर आहे, आणि व्हायरसेस आहेत, या सगळ्यांमध्ये ज्या वेळेला रिकॉम्बिनेशन्स घडतं, त्यांच्या जीनमध्ये रिकॉम्बिनेशन्स घडणार आहे, त्यावेळेला ते नॅचरली किंवा कुठल्याही ट्रॅडिशनल क्रॉसब्रीडिंग मेथडमध्ये घडतं तसं घडणार नाही, बरोबर आहे, तसं घडणार नाही. जर नॅचरली घडलं किंवा ट्रॅडिशनल क्रॉसब्रीडिंग मेथडच्या मदतीने घडलं तर त्याला आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स असं म्हणू शकत नाही. काय म्हणतोय बघा, एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये नॅचरली किंवा ट्रॅडिशनल क्रॉसब्रीडिंगच्या मदतीनं जेनेटिक मॉडिफिकेशन झालं तर त्याला आपण जेनेटिक मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स म्हणू शकत नाही. मग जेनेटिक मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स कधी म्हणायचं, तर ज्या वेळेला ऑर्गॅनिझम्समध्ये काय केलेलं असतं, त्याचं जेनेटिक मटेरियल आर्टिफिशियली सिंथसाइज केलेलं असतं, त्याचं जेनेटिक मटेरियल आर्टिफिशियली मॅनिप्युलेट केलेलं असतं, त्यांना आपण काय म्हणायचं आहे, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स असं म्हणायचं आहे. जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्समध्ये नॅचरल किंवा ट्रॅडिशनल क्रॉसब्रीडिंग प्रोसेस इन्व्हॉल्व्ड नाही, बरोबर आहे. तर जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीनं त्या ठिकाणी त्यांच्या जीन्समध्ये चेंजेस केले जातात, म्हणून आपण त्यांना जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स असं म्हणणार आहे. ओके, पुढचा पॉईंट, मोस्ट GMOs आर engineered to withstand the direct application of herbicides and or to produce an insecticides. जास्तीत जास्त जेवढे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स आहेत हे इंजिनियर्डमध्ये तयार केलेले आहेत, बरोबर आहे. जेवढे सगळे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स आहेत, ज्यांना आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स असं म्हणणार आहे, हे सगळे इंजिनियर्ड आहेत, तयार केलेले आहेत. कसे तयार केलेले आहेत बघा, तर त्यांच्यामध्ये हर्बिसाइड किंवा इन्सेक्टिसाइड हा गुण टाकलेला आहे. म्हणजे प्रोडक्शन ऑफ हर्बिसाइड्स व्हरायटी, प्रोडक्शन ऑफ इन्सेक्टिसाइड व्हरायटीज ऑफ प्लांट्स असं टाकलेलं आहे. हे जे गुणधर्म आहेत ते टाकलेले आहेत त्या प्लांटमध्ये, आणि हे काय आहेत, इंजिनियर्ड आहेत, तयार केलेले आहेत. नेक्स्ट, न्यू टेक्नॉलॉजीज आर नाव बीइंग युज्ड टू आर्टिफिशियली डेव्हलप अदर ट्रेट्स इन प्लांट्स. नवीन टेक्नॉलॉजी काय केल्या जातात तर वापरल्या जातात कशासाठी, आर्टिफिशियल डेव्हलप टू ट्रेट इन प्लांट. तर एखाद्या वनस्पतींमध्ये कृत्रिम एखादं लक्षण टाकण्यासाठी, जे नॅचरल बघा प्लांटमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, नॅचरल कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे, बरोबर आहे, आणि आर्टिफिशियल म्हणजे ऍड केलेले वेगळे. म्हणजे प्लांटमध्ये आर्टिफिशियली ऍड केलेले कॅरेक्टरिस्टिक्स असतात, हे आपण जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीने टाकू शकतो. म्हणून या ठिकाणी म्हटलंय, न्यू टेक्नॉलॉजीज आर नाव बीइंग युज्ड टू आर्टिफिशियली डेव्हलप अदर ट्रेट इन प्लांट such as the resistance of browning apples
अँड टू क्रिएट न्यू ऑर्गॅनिझम्स युझिंग सिंथेटिक बायोलॉजी. अशा अनेक नवीन टेक्नॉलॉजी आहेत ज्या वापरल्या जातात आणि त्या वापरून आपण आर्टिफिशियली ट्रेट्स हे प्लांटमध्ये डेव्हलप करू शकतो, ॲनिमलमध्ये डेव्हलप करू शकतो. जसं की काय म्हटलंय, रेझिस्टन्स टू ड्रोनिंग इन ॲपल्स आहे का नाही. जे सफरचंद आहेत त्या सफरचंदावरती वेगवेगळ्या कलरचे जे, आता बघा बाजारात आपण सफरचंदावरती जर वेगवेगळ्या कलरचे स्पॉट असतील तर घेतो का नाही. हे थांबवण्यासाठी आपण ती टेक्नॉलॉजी वापरू शकतो किंवा एखादा नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हा तयार करण्यासाठी आपण ही जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्निक वापरू शकतो. ओके. नेक्स्ट, डिपिट बायोटेक इंडस्ट्री promises there is no evidence that any of the genetically modified organisms currently on the market offer increased yield, drought tolerance, enhanced nutrition or any other consumer benefits. म्हणजे तुम्ही आता जेवढे सगळे बायोटेक इंडस्ट्रीज आहेत तर त्या बायोटेक इंडस्ट्रीमधून तयार झालेल्या जेवढ्या सगळ्या प्रोडक्ट आहेत, नवीन व्हरायटी आहेत प्लांटच्या ॲनिमलच्या असते, त्या अजूनही म्हणजे ज्या जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा जेनेटिकली मॉडिफाईड प्रोडक्ट आहेत, हे ऑर्गॅनिझम्स, हे जे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा प्रोडक्ट आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत असं एव्हिडन्स अजूनही आलेला नाही. सो देर इज नो एव्हिडन्स दॅट एनी ऑफ द GMOs करंटली ऑन द मार्केट, आत्ताच्या मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचा जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स मार्केटमध्ये विकला जातो असा कुठलाही प्रकारचा एव्हिडन्स अजून आपल्याला मिळत नाही. ओके. त्याचे कारणं वेगळी आहेत, कारण ॲडव्हान्टेजेसपेक्षा त्याचे डिसॲडव्हान्टेजेस जास्त आहेत. फॉर एक्झाम्पल, आपण जेनेटिकली मॉडिफाईड टोमॅटो खातो, जेनेटिकली मॉडिफाईड पोटॅटो खातो, राईट. त्याच्यानंतर जे जेनेटिकली मॉडिफाईड वेगवेगळे जे व्हेजिटेबल्स आहेत ते खातो, पण कालांतरानं त्याच्यामुळं आपल्याला ॲलर्जी बॉडीमध्ये निर्माण होते. इट कॉजेस व्हेरियस टाइप्स ऑफ ॲलर्जीज, आणि आपल्याला ॲलर्जी बॉडीमध्ये शरीरामध्ये निर्माण झाली की पुन्हा मग वेगवेगळे त्रासेस म्हणजे वेगवेगळे त्रास सुरू होतात. समजलं. पण त्यामुळे त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन्स आहे. त्यामुळे करंटली मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचं जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स हा अवेलेबल नाही. ओके. आता त्याच्यामुळे काय ऑफर मिळतो, ऑफर्ड इन्क्रीज यील्ड. आता जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स आहे त्याच्यामध्ये काय बघायला मिळतं आपल्याला, उत्पादक क्षमता जास्त असलेली वनस्पती, ड्रॉट टॉलरन्स. ड्रॉट टॉलरन्स म्हणजे कसले, दुष्काळात जगणाऱ्या वनस्पती. बघा, एकदम जर कोरडा दुष्काळ जर पडला असेल, तुम्ही जर या मान खटाव या इकडे जर गेला तुम्ही, तर वनस्पती बघा पूर्ण हिरवगार आहे का, हिरवगार आहे का नाही. का तर तिकडं ती जी क्लायमेट आहे ते एकदम वेगळं आहे. तिकडचं क्लायमेट हे एकदम वेगळं आहे, ड्राय क्लायमेट आहे आणि पाणी एकदम कमी आहे. तिकडच्या वनस्पती वेगळ्या आहेत, तरी पण तिकडं काही वनस्पती बघा जगलेले आहेत. अलग लक्षात, या ड्रॉट टॉलरन्स प्लांट आहे. तसा जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीनं आपण दुष्काळात जगणाऱ्या वनस्पती सुद्धा आपण तयार करू शकतो. एनहान्स न्यूट्रिशन्स आहे का नाही, न्यूट्रिशन्स जास्त देणाऱ्या वनस्पती सुद्धा तयार करू शकतो. और एनी अदर कंझ्युमर बेनिफिट, किंवा कंझ्युमर खाणाऱ्याला जे काय बेनिफिट आहे हे आपण त्याच्यातून देत असणार आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो व्हॉट इज अ GMO. नेक्स्ट पॉइंट कुठला आहे, व्हॉट इज अ GMO, राईट. त्याच्यामध्ये बघा, अ जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम is one whose genetic material has been altered using genetic engineering. बरोबर आहे. सो जेनेटिक मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स हा असा ऑर्गॅनिझम आहे त्याचं जेनेटिक मटेरियल अल्टर केलं जातं, बदललं जातं, चेंज केलं जातं. कुठल्या टेक्निकच्या मदतीनं, जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीनं. समजलं. किती सोपं स्टेटमेंट दिलेलं आहे बघा. अ जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम इज वन whose genetic material has been altered using genetic engineering. समजलं. नेक्स्ट, genetically modified organisms or GMOs are commonly used in foods and medicines. हे जे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स आहेत हे मेडिसिन्स तयार करण्यासाठी जास्तीत जास्त वापरले जातात. आता वॅक्सिन प्रोडक्शन्स मध्ये आपण बघितलं ना कॅरॉट आहे की नाही, कॅरॉटमध्ये वॅक्सिन प्रोडक्शन करणारा जीन टाकलेला आहे
आता ते काय ट्रॅडिशनल क्रॉस ब्रीडिंग मेथडच्या मदतीने टाकलंय का? नाही, जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीने टाकलेलं आहे. मग ही जी टेक्निकली याला जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स असं म्हणायचं. मग जेवढे सगळे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत, एक त्यांचा पर्पज काय? द पर्पज ऑफ दिस जेनेटिकली मॉडिफाईड फूड, these are commonly used in the food and medicines. हे अन्नासाठी आणि औषधांसाठी वापरले जातात. ओके, नेक्स्ट, this has led to concern about the dangers they might cause to environment and human health. पण त्याच्यावरनं असं लक्षात येतं की हे जे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स आपण वापरलेले आहेत ते एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे पर्यावरणासाठी किंवा आपल्या बॉडीसाठी परिणामकारक आहे. परिणामकारक म्हणजे दुष्परिणाम करतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं ना, वेगवेगळ्या जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स जर आपल्या अन्नामध्ये आलेले असतील, बेटी कॉटन आहे का नाही, बेटी कॉटनचे तुम्हाला मी नंतर सांगतो. बेटी कॉटनचा परिणाम हा एन्व्हायरमेंटमध्ये होतो, पण आपल्या अन्नामध्ये ह्युमन हेल्थवरती परिणाम करणारे जेवढे सगळे जे जेनेटिकली मॉडिफाईड जीएम क्रॉप्स आहेत, जीएम व्हेजिटेबल्स आहेत, आहे का नाही. म्हणजे बघा, प्रदर्शनामध्ये ठेवतात मोठ्या मोठ्या काकड्या, मोठ्या मोठे भोपळे, मोठ्या मोठ्या भाजीपाले, हे जेनेटिकली मॉडिफाईड आहेत. हे जर आपल्या अन्नामध्ये वारंवार आले तर आपल्या बॉडीमध्ये ॲलर्जीज क्रिएट होते, ॲलर्जीज निर्माण होतात, म्हणजे मानवी शरीरावरती परिणाम होतात ना. दुसरी गोष्ट, एन्व्हायरमेंटमध्ये काय परिणाम होतो तर बीटी कॉटनचा रिझल्ट चांगला मिळाला. बीटी कॉटन मध्ये ज्या वेळेला बॅसिलस थुरिंजिनेसिस नावाचा जीन त्याच्यामध्ये ऍड केला गेला, बॅसिलस थुरिंजिनेसिस नावाचा जीन ऍड केल्यानंतर त्याच्यामध्ये काय झालं तर सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे उत्पादन चांगलं मिळालं. कापूसचं उत्पादन खूप वाढलं, कापसाचं उत्पादन वाढलं. पण ज्या मातीमध्ये जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स किंवा कॉटन, जेनेटिक जीएम कॉटन वापरलं आहे का नाही, किंवा बीटी कॉटन वापरलं, त्या मातीची उत्पादन क्षमता कमी झाली. त्या मातीमध्ये फक्त कापूस यायला लागला, परत दुसरं काही उत्पादन चांगलं मिळत नाही. म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा बदल होतात ना या पद्धतीने. त्यामुळे हे जे दिस हॅड लेड टू कन्सर्न अबाउट द डेंजर्स दॅट माइट कॉज टू द एन्व्हायरमेंट अँड ह्युमन हेल्थ. त्याचा एन्व्हायरमेंटवरती आणि ह्युमन हेल्थवरती सुद्धा परिणाम होतो. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्सच्या आणि निगेटिव्ह गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो ट्रान्सजेनिक प्लांट. ट्रान्सजेनिक प्लांट, मग बघा, द ह्युमन रेस इज डिपेंडेंट ऑन ॲग्रिकल्चर. जी माणसांचं जे काय म्हणूया आपण की जे कॉम्पिटिशन आहे, ह्युमन रेस आहे ती ॲग्रिकल्चरवरती डिपेंडेंट आहे. असं आपण म्हणतो ना, भारत हा कृषीप्रधान देश आहे, भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवरती अवलंबून आहे. शेतीचं उत्पादन वाढलं, शेतीमध्ये जर विक्रमी उत्पादन झालं तर भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती मजबूत होते. शेतीमध्ये जर उत्पादन क्षमता खालवली तर भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्यावेळेला ढासळण्याची शक्यता असते. त्यामुळं भारत हा कृषीप्रधान देश आहे. जवळपास भारतामध्ये 60% लोक हे शेतीवरती अवलंबून आहेत. म्हणजे त्यांचा व्यवसाय, प्रमुख व्यवसाय कुठला आहे? शेती आहे. त्यामुळे ही माणसांमधलं एक प्रकारची स्पर्धा आहे ती शेतीवरती डिपेंडेंट आहे. माणसांमध्ये एक प्रकारची जी स्पर्धा आहे ती शेतीवरती अवलंबून आहे. पुढे काय म्हटलंय बघा, ॲज वर्ल्ड पॉप्युलेशन कंटिन्यू टू इन्क्रीज देर इज अ नीड टू ऑप्टिमाइज द इफिशियन्सी ऑफ ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. बरोबर आहे. जसं जसं जागतिक काय म्हणूया लोकसंख्या वाढत चाललेली आहे, जसं जसं जागतिक लोकसंख्या वाढत चाललेली आहे तसं त्या लोकसंख्येच्या मानानं जे शेतीचं उत्पादन आहे ते वाढवायला पाहिजे किंवा ते वाढवणं गरजेचं आहे की नाही. नुसती लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि शेतीचं उत्पादन कमी झालं तर लोक उपाशी मरणार आहेत. मग ऑटोमॅटिक जी अर्थव्यवस्था आहे कुठल्याही देशाची असेल ते ढासळणार आहे, दरडोई उत्पन्न ढासळणार आहे. अलग लक्षात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हा, ॲज वर्ल्ड पॉप्युलेशन कंटिन्यू टू इन्क्रीज देर इज अ नीड टू ऑप्टिमाइज द इफिशियन्सी ऑफ ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. जसं जसं जागतिक लोकसंख्या वाढत चाललेली आहे तसं काय करायला पाहिजे तर आपल्याला जी शेतीमधलं जे वेगवेगळी तंत्र आहेत
ती वाढवायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्त उत्पादन शेतीमधून मिळेल. ह्युमन हॅव फॉर एव्हर स्ट्राउड टू इम्प्रूव्ह द क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट प्लांट. माणसाचं नित्य नियमानं एक गोष्ट माणूस आत्तापर्यंत करत आलेला आहे की जेवढे सगळे ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट प्लांट आहेत, ज्यांना आपण क्रॅश क्रॉप असं म्हणतो, बरोबर आहे, जी शेतीमध्ये आपण लावल्यानंतर त्याच्या उत्पादनापासून आपल्याला पैसे मिळतात, हे सगळे जे क्रॅश क्रॉप्स आहेत त्याचं इम्प्रूव्हमेंट करण्याचं काम आत्तापर्यंत माणूस करत आलेला आहे की नाही. पूर्वी आपण म्हणत होतो माणूस हा जंगलात एकटाच फिरायचा, कालांतरानं तो पार्टनर शोधून एकत्र फिरू लागला. नंतर काय झालं तर तो भटकंती करत असायचा, पण ज्या निवारासाठी तो गुहेत वगैरे राहायचा आहे ना. नंतर कालांतरानं तो अस्थिर शेती करू लागला आणि अस्थिर शेती करून तो स्वतःचं पोट भरू लागला, राईट. नंतर काही कालांतरानं त्याने अस्थिर शेती बंद केली आणि स्थिर शेती करू लागला. नदीकाठी वगैरे जिथं पाणी आहे त्या ठिकाणी तो स्थिर शेती करू लागला. स्थिर शेती करत असताना चाकाचा शोध लागला सायमल्टेनियसली आणि दळणवळण सुरू झालं आहे ना. आणि हे असं करत असताना ज्या वेळेला स्थिर शेती सुरू झाली त्यावेळेपासून ते आत्तापर्यंत माणसानं शेतीसाठी लागणारे जे चांगल्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत आलेला आहे. उत्पादन क्षमता कशा पद्धतीनं जास्त मिळेल याचा तो विचार करत आलेला आहे. समजलं. दिस वॉज डन बाय सिलेक्शन अँड ट्रॅडिशनल ब्रीडिंग प्रोसिजर दॅट वेअर स्लो अँड डिफिकल्ट. आणि ते कुठल्या प्रोसेसच्या मदतीने केलेलं आहे? सिलेक्शन प्रोसेस अँड ट्रॅडिशनल ब्रीडिंग प्रोसेस दॅट वेअर स्लो अँड डिफिकल्ट. आणि हे जे आत्तापर्यंत जे ह्या उत्पादन क्षमता वाढवत आणलेली आहे त्यानं, आहे की नाही. शेतीमध्ये वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर करत त्यानं उत्पादन क्षमता जी वाढवत आणलेली आहे ती कुठल्या प्रोसेसच्या मदतीनं? तर सिलेक्शन आहे की नाही. फॉर एक्झाम्पल ऊसाच्या व्हरायटी आहेत, त्या ऊसाच्या व्हरायटीमध्ये शेतकरी विचार करून कुठली व्हरायटी लावतो तर जी ऊसाची व्हरायटी जास्त उत्पादन देईल, कमी पाण्यात जास्त उत्पादन देईल ती व्हरायटी ती लावतात, आहे की नाही. म्हणजे सिलेक्शन आणि ट्रॅडिशनल ब्रीडिंग प्रोसिजरच्या मदतीनं त्यानं काय केलेलं आहे? सिलेक्शन आणि ट्रॅडिशनल ब्रीडिंग प्रोसिजरच्या मदतीनं आत्तापर्यंत त्यानं त्या वनस्पतींमध्ये उत्पादन क्षमता शेतीची वाढवत आणलेली आहे. पण ही जी प्रोसेस आहे ती एकदम स्लो आहे. द प्रोसेस वॉज व्हेरी स्लो अँड डिफिकल्ट म्हणजे अवघड आहे. अलग लक्षात. म्हणजे विदर्भामध्ये Atlas 66 ही जी व्हरायटी आहे, सो ही जी व्हरायटी आहे ते त्यानं काय सिलेक्शन प्रोसेसच्या मदतीनं तयार केलेली आहे. सिलेक्शन दरवर्षी उत्पादन क्षमता उत्पादन घ्यायचं आणि ते चांगले जे बियाणे आहेत ते बाजूला काढून हे करायचं. अशा पद्धतीने त्यानं काय केलेलं आहे तर ही व्हरायटी तयार केलेली आहे, राईट. Atlas 66 समजते. पुढं traditional breeding program involves sexual crosses which results in the high quality of present day food plants such as wheat, rice, corn, potato. आता ट्रॅडिशनल ब्रीडिंग प्रोग्राम मध्ये सेक्शुअल क्रॉसेस इन्व्हॉल्ड असतात, आहे की नाही. सेक्शुअल क्रॉसेस इन्व्हॉल्ड असतात विच रिझल्ट्स इन हाय क्वालिटी ऑफ प्रेझेंट डे फूड सच ॲज व्हीट, राईस, कॉर्न, पोटॅटो. आता आपल्याला गहू, तांदूळ, मका, आहे की नाही, बटाटा हे जे बघायला मिळतात हे ट्रॅडिशनल प्रोग्रामच्या मदतीनं बघायला मिळतात किंवा ट्रॅडिशनल क्रॉसच्या मदतीनं बघायला मिळणार आहे. नेक्स्ट, मोर रिसेंटली बायोटेक्नॉलॉजिकल अप्रोचेस have been applied to these plants to create genetic variation that are beneficial to mankind. आता रिसेंटली तुम्ही जर बघितलं तर बायोटेक्नॉलॉजीचे अप्रोचेस आहेत काय आहेत तर काय म्हटलं त्यांनी जेनेटिक व्हेरिएशन्स निर्माण करायचे. जेवढं जास्त जेनेटिक व्हेरिएशन्स आपण निर्माण करू तेवढा काय असणार आहे तर फायदा असणार आहे. समजलं. म्हणून म्हटलंय मोर रिसेंटली बायोटेक्नॉलॉजिकल अप्रोचेस हॅव बीन अप्लाइड टू दिस प्लांट टू क्रिएट जेनेटिक व्हेरिएशन्स. जेवढे जास्तीत जास्त जेनेटिक व्हेरिएशन्स आपल्याला तयार करता येतील तेवढा मॅनकाइंडसाठी मानवांना त्याचा फायदा असणार आहे किंवा मानवांना त्याचा फायदा आहे. ओके, नेक्स्ट स्लाइड बघा.
बघा, द फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्युस्ड वॉज टोबॅको. सगळ्यात महत्वाचं आहे, पहिलं ट्रान्सजेनिक प्लांट कुठला आहे? टोबॅको. समजलं आहे की नाही? लक्षात ठेवायचं. सो फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट वॉज प्रोड्युस्ड बाय टोबॅको. बघा आता, मोर दॅन 60 ट्रान्सजेनिक डायकॉट प्लांट्स अँड सेव्हरल मोनोकॉट प्लांट्स लाईक मेज, ओट, राईस, व्हीट आर नोन. ओके, आतापर्यंत 60 ट्रान्सजेनिक प्लांट हे डायकॉट आहेत. सो मोर दॅन 60 ट्रान्सजेनिक डायकॉट प्लांट. आलं लक्षात? म्हणजे 60 ट्रान्सजेनिक डायकॉट प्लांट पेक्षा जास्त व्हरायटी आता आहे. ओके, आणि मोनोकॉट प्लांट मध्ये कुठल्या कुठल्या आल्या? मेज आलं, ओट आलं, राईस, व्हीट आर नोन. हे आपल्याला आता माहिती आहे. नेक्स्ट, टोमॅटो, सोयाबीन, पोटॅटो, शुगर बीट, ग्रेप, ब्रिंजल, कॉटन आर दी अदर ट्रान्सजेनिक प्लांट. हे जे आहेत ते बाकीचे ट्रान्सजेनिक प्लांट आहेत. टोमॅटो, सोयाबीन, पोटॅटो, शुगर बीट किंवा बीट, ग्रेप, ब्रिंजल, कॉटन आर अदर ट्रान्सजेनिक प्लांट. हे बाकीचे ट्रान्सजेनिक प्लांट आहेत. पुढे बघा, ट्रान्सजेनिक प्लांट्स आर बीन्स लुक्ड अप ॲज बायोरिएक्टर फॉर मॉलिक्युलर फॉर्मिंग for production of novel drugs like interferons, edible vaccines, antibodies, amino acids, immunotherapeutic drugs. म्हणजे हे जेवढे सगळे ट्रान्सजेनिक प्लांट्स आहेत ते बायोरिएक्टरचं काम करतात. म्हणजे सायंटिस्टनी काय केलंय, तर जेवढे सगळे मेडिसिन्स असलेले जेवढे सगळे पर्पज आहेत ते त्या प्लांटमध्ये टाकलेले आहेत. मग समजा ह्या वनस्पतींचा वापर आपल्या अन्नामध्ये जर केला तर ह्या वनस्पती आपल्या बॉडीमध्ये आपली इम्युन सिस्टम इम्प्रूव्हमेंट करण्याचं काम करत असतात. ओके, बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं सायंटिस्टनी या प्लांटमध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवलेली आहे. न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवलेली आहे. ओके, त्यामुळे हे बायोरिएक्टरचं काम करणार आहे. त्यामुळे हे काय म्हणूया आपण, हे जेवढे सगळे आपण काय म्हणूया जेनेटिकली मॉडिफाईड फूड खात असतोय त्याच्यामधून आपल्याला काय मिळतं, तर वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्सिन्स मिळतात, ड्रग्ज मिळतात, अँटीबॉडीज मिळतात, अमायनो ॲसिड्स मिळतात, इम्युनोथेरप्युटिक ड्रग्स मिळतात. ओके, मग या ठिकाणी बघा 10 टॉप 10 जेनेटिकली मॉडिफाईड फूड दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला कॉर्न, दुसरा सोयाबीन, तिसरा कॉटन, चौथा पपया, पाचवा राईस, रिप्रेस्ड कॅनोला ऑइल सीड आहे. ओके, त्यानंतर पोटॅटो, त्याच्यानंतर टोमॅटो, त्याच्यानंतर डेअरी प्रोडक्ट आणि नंतर पीज. पीज म्हणजे वाटाणा. या पद्धतीने समजलं. नेक्स्ट स्लाइड बघा, जेनेटिकली मॉडिफाईड फूड. जेनेटिकली मॉडिफाईड फूड मध्ये बघा या ठिकाणी काय म्हटलंय, टोमॅटो आहे का पहिला, काय म्हटलंय त्याच्या खाली, टोमॅटो हॅव बीन जेनेटिकली मॉडिफाईड बट देअर हॅज नो बीइंग ग्रोन कमर्शियली इन थिया टाईप. जेवढे सगळे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स आहेत, फॉर एक्झाम्पल टोमॅटो आहे, हे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स तयार आहे, पण त्याचं हे जे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स आहेत ते अजून शेतकऱ्यांना वापरायला दिलेलं नाही. त्याच्यानंतर राईस, जेनेटिकली मॉडिफाईड राईस हॅज बीन अप्रूव्ड बट इज नॉट येट बीइंग युज्ड कमर्शियली. जेनेटिकली मॉडिफाईड राईस तयार झालेला आहे, त्याला अप्रुव्हल मिळालेला आहे, पण ते अजून कोणी वापरत नाही. त्याच्यानंतर बघा स्वीट कॉर्न, मोर दॅन 70% ऑफ द कॉर्न ग्रोन इन युनायटेड स्टेट हॅव बीन जेनेटिकली इंजिनियर्ड. बरोबर आहे, स्वीट कॉर्न आपण जे गोड मका खातो ना, हे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स आहे. बरोबर आहे, आणि जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स हा अमेरिकेमध्ये युनायटेड स्टेटमध्ये 70% पेक्षा जास्त वापरला जातो अमेरिकेत. ओके, असं भरपूर दिलेले आहेत. समर स्क्वॅश दिलाय, कॅनोला ऑइल दिलाय, ईस्ट दिलेत, साल्मॉन दिलाय, अल्फाल्फा दिलाय, कॉटन दिलाय, बीट दिलाय, शुगर बीट दिलेत, सोयाबीन दिलाय, पीस दिलाय, हवाई पपया दिलाय. ओके, त्या पद्धतीने आपल्या गावाकडची पपई बघायची. गावाकडची पपई अशी कशी तरी सुरकुतलेली आणि छोटीशी छोटी असते, अगदी छोटी असते, ती खायची, किती गोड लागते बघा. राईट, आणि ही पपई नुसती अशी आकारानं अशी मोठी असते. म्हणजे जवळपास तुम्ही बघितलं तर बारकं फणस असतं का ना, त्या आकाराचे पपया असतात. राईट, नेक्स्ट
ॲडव्हान्टेजेस ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट. ॲडव्हान्टेजेस ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स. त्याच्यामध्ये बघा, जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स कॅन हेल्प इन द फॉलोइंग वेज. जेवढे सगळे जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स आहेत ते आपल्याला खालील पद्धतीने मदत करतात. कसे करतात बघा. पहिला, ए, इन्सेक्ट ऑर पेस्ट रेजिस्टन्स व्हरायटी. इन्सेक्ट ऑर पेस्ट रेजिस्टन्स व्हरायटी म्हणजे समजा शेतीमध्ये एखादा आपण उत्पादन घेत असेल तर त्याच्यावरती रोग कोण निर्माण करतात, तर हे किडे निर्माण करतात. म्हणजे किडे या वनस्पती खातात, त्यामुळे उत्पादन आपल्याला चांगले मिळत नाही. पण ते म्हटलंय, इट कॅन हेल्प फार्मर टू रिड्यूस देअर यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड्स विच टर्न कॅन रिड्यूस द कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग फूड. म्हणजे शेतकरी ज्या वेळेला बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं किंवा जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीनं इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स व्हरायटी तयार केल्या गेल्या, त्याच्या आधी शेतकरी काय करायचा, तर रोग पडू नये म्हणून केमिकल फवारायचं. आणि केमिकल फवारलं की कालांतरानं त्याचा परिणाम हा त्या उत्पादनावरती व्हायचा, उत्पादन क्षमता त्या वनस्पतीची कमी मिळायची. पण जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीनं किंवा जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं कोणी तयार केला, सायंटिस्टनी तयार केला. त्यामुळं आत्ताच्या त्या जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीनं ज्या व्हरायटी तयार केलेल्या आहेत, या व्हरायटीमध्ये आपल्याला कशा मिळतात, इन्सेक्ट रेजिस्टन्स किंवा पेस्ट रेजिस्टन्स व्हरायटी मिळतात. कशा व्हरायटी आहेत त्या, इन्सेक्ट ऑर पेस्ट रेजिस्टन्स व्हरायटी आहेत. ह्या व्हरायटी लावल्यामुळं शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमध्ये केमिकलचा वापर कमी केलेला आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये असलेल्या जे पिकं आहेत त्या पिकांवरती केमिकल फवारणं हे कमी केलेलं आहे. समजलं. पहिलं 2 दिवसातनं बघा, सगळ्यात वाईट म्हणजे कुठलं माहिती आहे का, फ्लावर, कोबू आहे की नाही, कॅप्सिकम, शिमला मिरची, ती तर खाणं धोक्यातच आहे. कारण त्याच्यावरती दर 2-3 दिवसानं फवारणी करावी लागते. टोमॅटो आहेच त्याच्यावरती फवारणी चालू, दर 2-3 दिवसानं फवारणी करतात त्याच्यावरती. समजलं. मग हे बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स व्हरायटी तयार केल्या. त्याचा एक फायदा काय झाला, तर शेतकऱ्यांनी केमिकल फवारणं हे कमी केलं. सो इट कॅन हेल्प फार्मर्स टू रिड्यूस देअर यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड्स विच इन टर्न कॅन रिड्यूस द कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग फूड. बरोबर आहे या पद्धतीने. नेक्स्ट, an alternative has been available for more than 30 years which is a biological insecticide from bacterium Bacillus thuringiensis. त्याला एक अल्टरनेट ऑप्शन अवेलेबल आहे की 30 वर्षापासून एक बायोलॉजिकल इन्सेक्टिसाइड म्हणून एक बॅक्टेरिया वापरतो. त्या बॅक्टेरियाचं नाव काय, बॅसिलस थुरिंजिएन्सिस. म्हणजे ह्या बॅसिलस थुरिंजिएन्सिस या बॅक्टेरियांची एक बाजारात पावडर मिळते. शेतकरी काय करतात, तर ती पावडर पाण्यामध्ये मिक्स करतात आणि पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर त्याचं ते सोल्युशन तयार करायचं. ते झाडांवरती पिकांवरती फवारलं की कसल्याही पद्धतीचा किडा त्या पिकांना नुकसान पोचवत नाही. ही एक ट्रॅडिशनल मेथड आलेली आहे. याचा फायदा काय केला, तर सायंटिस्टनी बॅसिलस थुरिंजिएन्सिस नावाचा बॅक्टेरिया आहे त्याच्यामधला इन्सेक्ट रेजिस्टन्स जीन जो आहे तो काढून घेतला आणि तो डायरेक्ट प्लांटमध्ये टाकला. म्हणजे जे सोल्युशन आपल्याला, जे केमिकल आपल्याला बाहेरून फवारावं लागत होतं ते काय झालं, आतमधूनच डेव्हलप झालं ना, आतमधूनच डेव्हलप झालेलं आहे. सो हावेवर द यूज ऑफ बॅसिलस थुरिंजिएन्सिस स्प्रे इन लिमिट बिकॉज स्लो स्टॅबिलिटी ऑफ द प्रोटीन इन द फील्ड. पण ज्या वेळेला फवारणी केली जायची ना, ज्या वेळेला फवारणी केली जायची बॅसिलस थुरिंजिएन्सिस या बॅक्टेरियाची, त्याची स्टॅबिलिटी कमी असायची. समजा फवारणी केली, पाऊस पडला, धुवून गेलं ना, स्टॅबिलिटी कमी असायची त्याची. ओके. पण बघा त्याच्या खाली दिले बघा, बीटी कॉटन इज वन ऑफ द बेस्ट ट्रान्सजेनिक प्लांट नोन फॉर इट्स इन्सेक्ट रेजिस्टन्स प्रॉपर्टी. सगळ्यात महत्त्वाचं सेंटेन्स आहे हे. जे बीटी कॉटन प्लांट आहे हा एक सगळ्यात महत्त्वाचा बेस्ट ट्रान्सजेनिक प्लांट आहे जो आपण इन्सेक्ट रेजिस्टन्स व्हरायटी म्हणून ओळखतो. ओके. नेक्स्ट, आता हे बॅसिलस थुरिंजिएन्सिसचा स्प्रे फवारल्यानंतर त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस कुठले आहेत ते बघा. सो ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ बॅसिलस थुरिंजिएन्सिस स्प्रे. सो ॲडव्हान्टेजेस कुठला आलं बघा,
कशाचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत तर बॅसिलस थुरिंजिनेसिसचा स्प्रे केल्यानंतर बरं का, बॅसिलस थुरिंजिनेसिस हा बॅक्टेरिया त्याची पावडर पाण्यामध्ये मिक्स केली आणि ते पाणी स्प्रे केल्यानंतर त्याचे ऍडव्हान्टेजेस म्हणजे फायदे आणि तोटे बघा. फायदे कुठले? पोटेन्शियल इन्सेक्टिसायडल ऍक्टिव्हिटी, बरोबर आहे. पोटेन्शियल म्हणजे इन्सेक्टिसायडल ऍक्टिव्हिटी काय आहे तर ते काय असणार आहे, परिणामकारक त्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करणार आहे. परिणामकारक ज्या वेळेला फवारला असेल आणि त्या वनस्पतीवरती त्याचं कंटेंट आहे कसं आहे तर त्या वनस्पतीवरती किडा खायला जात नाही. दुसरा ऍडव्हान्टेजेस काय आहे, होस्ट स्पेसिफिक आहे, म्हणजे तो ठराविक किड्यांनाच मारतो. असं नाही की जे किडे पॉलिनेशनला मदत करतात, त्या किड्यांना तो मारत नाही. होस्ट स्पेसिफिक आहे, समजलं. म्हणजे ज्याला मारायचं नाही त्यालाच मारतो, ते दुसऱ्या कुठल्याही किड्याला मारत नाही. मोस्टली ते बेटर्स न मारतो. हार्मलेस टू ह्युमन्स अँड अदर मॅमल्स, माणसांना आणि बाकीचे जे मॅमल्स आहेत त्यांना हार्मलेस आहे. समजा कॉटनचं प्लांट आहे, बरोबर आहे, त्याच्यावरती बॅसिलस थुरिंजिनेसिसची पावडर टाकलेली असेल किंवा बॅसिलस थुरिंजिनेसिस स्प्रे केलेला असेल आणि ते एखाद्या प्राण्यानं खाल्लं, ते पान मरत नाही, त्यांना काय होत नाही, हार्मलेस आहे. माणसांसाठी आणि मॅमल्ससाठी ते हार्मलेस आहे, त्यांना कसलाही परिणाम होत नाही. ओके. आणि बायोडिग्रेडेबल आहे, म्हणजे ऑटोमॅटिक निसर्गामध्ये नष्ट होतं. तोटे कुठले आहेत बघा आता. रॅपिडली इनॅक्टिव्हेटेड बाय युव्ही लाईट, हीट अँड एक्स्ट्रीम पीएच. समजा माझ्या शेतामध्ये वनस्पती आहे, बरोबर आहे, माझं शेत आहे, त्याच्यावर माझ्या शेतामध्ये मी बॅसिलस थुरिंजिनेसिस पावडर करून स्प्रे केला, बरोबर आहे. पण वातावरणामध्ये बदल झाला, एकदम टेम्परेचर जास्त झालं किंवा एकदम कमी झालं, बरोबर आहे, लाईट इंटेन्सिटी एकदम जास्त झाली किंवा कमी झाली, तर त्याच्या पीएच मध्ये चेंजेस होऊन काय असणार आहे, पीएच मध्ये समजा चेंजेस झाले तर त्या ठिकाणी ते जे स्प्रे केलेला आहे तो वाया जातो. अलग लक्षात, स्प्रे हा वाया जातो. नेक्स्ट, ससेप्टेबल टू प्रोटीएज इन लीफ एक्सक्लुडेट्स, म्हणजे ससेप्टेबल आहे. प्रोटीएज नावाचा प्लांट मधला जो जीन आहे त्याला ससेप्टेबल आहे. प्रोटीएज काय करतं, प्रोटीनला ब्रेकडाऊन करतं. आणि बॅसिलस थुरिंजिनेसिस काय तयार करतं, इन्सेक्टला मारायला प्रोटीन्स तयार करतं. बॅसिलस थुरिंजिनेसिस इन्सेक्टला मारायला प्रोटीन्स तयार करतं आणि हे प्लांट मधलं प्रोटीएज त्या प्रोटीनला ब्रेक करतं, म्हणजे मारण्याचा फायदा जास्त मिळत नाही. नेक्स्ट, इझिली रिमूव्ड फ्रॉम प्लांट सरफेस बाय विंड अँड रेन. म्हणजे समजा मी माझ्या शेतामध्ये बॅसिलस थुरिंजिनेसिसचा स्प्रे केला, पण वारा आणि पाऊस जर जास्त असेल तर ते निघून जातं. अलग लक्षात. नेक्स्ट, देअरफॉर नीड टू रिअप्लाय फुल इफेक्ट. त्यामुळे जर पुन्हा आपल्याला जर त्याचा परिणाम बघायचा असेल तर वारंवार त्याचं आपल्याला फवारणी करावी लागते. हे त्याचं काय आले, ऍडव्हान्टेजेस आले आणि डिसएडव्हान्टेजेस. ओके. नेक्स्ट स्लाइड बघा. इन्सेक्ट रेजिस्टंट प्लांट्स कॅन कंटेन either the gene from BT or the cowpea trypsin inhibitor gene. हे जेवढे सगळे इन्सेक्ट रेजिस्टन्स प्लांट आहेत त्यांच्यामध्ये एक जीन आहे. कुठला? एक तर त्याच्यामध्ये बीटी कॉटन बॅसिलस थुरिंजिनेसिस मधला जीन आहे इन्सेक्ट रेजिस्टन्स, किंवा काउपी ट्रिप्सिन इनिबिटर जीन आहे. दोन जीन आहेत. एक आहे तो बॅसिलस थुरिंजिनेसिस मधला इन्सेक्ट रेजिस्टन्स जीन, बरोबर आहे, किंवा दुसरा काउपी ट्रिप्सिन इनिबिटर जीन आहे. ओके. नेक्स्ट, द जीन कॉल्ड क्रायजीन. त्या जीनला काय म्हणायचं आहे, क्रायजीन असं म्हणायचं. जीन कॉल्ड क्रायजीन इन बॅसिलस थुरिंजिनेसिस प्रोड्यूस अ प्रोटीन दॅट फॉर्म्स क्रिस्टलाइन इन्क्लुझिव्ह इन बॅक्टेरियल स्पोर्स. जे बॅक्टेरियल स्पोर्स मध्ये क्रिस्टलाइन इन्क्लुझिव्ह तयार करणार आहे, बरोबर आहे, म्हणजे क्रिस्टलाइन प्रोटीन्स तयार करणार. समजलं. जे क्रिस्टलाइन प्रोटीन ॲनिमल त्या इन्सेक्टच्या गटमध्ये गेलं की इन्सेक्ट जो गट आहे का ना तो ब्रेक करणार आहे. समजा मी इन्सेक्ट आहे, ते समजा मी ते पान खायला गेलो, त्या पानावरती पडलेलं बॅसिलस थुरिंजिनेसिस जे हे आहे ना, माझ्या पोटामध्ये ते प्रोटीन गेलं तर माझ्या गटमध्ये हे जे आहे ना ते फोडणार आहे. हे फोडलं की जगेल का? नाही जगणार, डॅमेज करतं ते सगळं. ओके. सो द जीन कॉल्ड क्रायजीन प्रेझेंट इन बॅसिलस थुरिंजिनेसिस प्रोड्यूस अ प्रोटीन
that from crystalline inclusive in bacterial spores. Next, when ingested by susceptible insect, a combination of high pH and enzyme proteinase of insect midgut processes the hydrolytic to increase the core toxin fragment. म्हणजे ज्या वेळेला ते पानावरचं जे बॅसिलस thuringiensis जे पावडर असेल किंवा स्प्रे असेल तो पानावरती असेल किंवा त्याचा माणसांचा टच किंवा कुठल्याही मॅमलचा टच झाला तर त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही, कारण त्यांच्या पोटामधला त्यांच्या गटमधला जो पीएच आहे तो वेगळा आहे. पण इन्सेक्ट ज्या वेळेला ते पान खाईल त्यावेळेला इन्सेक्ट पान खाल्ल्यानंतर बॅसिलस thuringiensis मधला तो प्रोटीन आहे, तो पहिल्यांदा सुरुवातीला त्या प्लांटमध्ये प्रोटॉक्सिन आहे ना, त्या प्लांटमध्ये काय आहे, प्रोटॉक्सिन आहे. तर इन्सेक्ट गटमध्ये गेला की इन्सेक्टच्या गटमध्ये एक वेगळं टेम्परेचर आणि एक वेगळा पीएच आहे, त्या प्रोटॉक्सिकचं कन्व्हर्जन टॉक्सिक मध्ये होतं आणि त्या इन्सेक्टच्या गटला ते काय करतं, ब्रेक करतं, डॅमेज करतं, त्यामुळे तो इन्सेक्ट ऑटोमॅटिक फुगून मरतो. समजलं? या पद्धतीने डायग्राम बघा आहे का. आता पुढची डायग्राम बघा, याच्यामध्ये आहे का मेज प्लांट आहे का नाही. मेज प्लांट वरती काय केलेलं आहे तर बॅसिलस thuringiensis स्प्रे केलेला आहे आणि बॅसिलस thuringiensis स्प्रे केला त्याच्यावरती जर लार्वी बसली काय केलं बघा, क्रिस्टल्स अँड स्पोर्स इंजेस्टेड बाय इन्सेक्ट लार्वी. इन्सेक्ट लार्वी काय करणार आहे तर त्या पानावरती फवारलेलं बॅसिलस thuringiensis क्रिस्टल्स आणि स्पोर्स डायजेस्ट करणार आहे, इंजेस्ट करणार आहे, खाणार आहे. खाल्ल्यामुळे काय झालं बघा पुन्हा नंतर पुढच्या डायग्राम मध्ये, टॉक्सिन्स आर इनॅक्टिव्हेटेड टू ऍक्टिव्ह फॉर्म बाय गट एन्झाइम्स. त्या इन्सेक्टच्या गटमध्ये गेल्यानंतर, इन्सेक्टच्या पोटामध्ये गेल्यानंतर ते जे क्रिस्टल्स आहेत, प्रोटीनचे क्रिस्टल्स आहेत ते ऍक्टिव्ह होणार आहेत. कशामुळं कशामुळं त्या इन्सेक्टच्या पोटामध्ये असलेले एन्झाइम्स पीएच मुळे, बरोबर आहे. आणि ते काय करतात, डायरेक्ट जो इन्सेक्टचा मिडगट आहे त्याला ते काय करतात, डॅमेज करतात. सो मिडगट मेम्ब्रेन डॅमेज टू लीड स्टार्वेशन्स अँड स्टिप्सिमा, राईट. म्हणजे थोडक्यात काय आलं तर इन्सेक्टचा जो गट आहे तो डॅमेज करणार आहे. इन्सेक्टचा गट डॅमेज केला की इन्सेक्ट मरणार आहे. या ठिकाणी डायग्रामचं मेकॅनिझम दिलेलं आहे. ऍक्टिव्हेटेड टॉक्सिन बाइंड्स टू द रिसेप्टर, सबसिक्वेंटली इन्सर्ट्स इनटू द मेम्ब्रेन अँड कॉज लिंकेज ऑफ द आयन्स अँड स्मॉल मॉलिक्यूल. डॅमेज झालं की लिंकेज होणार आहे, स्मॉल मॉलिक्यूल इकडून तिकडून होतं, त्यामुळे तो इन्सेक्ट मरतो, राईट. पुढे बघा, पुढची स्लाइड बघा. The effect of this fragment in seen within minutes of ingestions and being with midgut paralysis and ending with the disruptions of midgut cells of insect. आता ज्या वेळेला इन्सेक्ट काय करणार आहे तर त्या प्रकारचं बॅसिलस thuringiensis जे क्रिस्टल्स खाईल, क्रिस्टल्स खाल्ल्यानंतर काय असणार आहे तर मिडगटमध्ये पॅरालिसिस होणार आहे, राईट. आणि अँड एंडिंग विथ डिस्ट्रप्शन्स ऑफ मिडगट सेल्स इन इन्सेक्ट, आणि त्याच्या ज्या मिडगटमधल्या सेल्स आहेत ते डिस्ट्रक्ट होणार आहेत, डिस्ट्रॉय होणार आहेत. पुढं, सो बीटी टॉक्सिन ॲक्टिव्हिटी हॅज बीन अगेन्स्ट मेनी स्पेसिस ऑफ इन्सेक्ट विदिन द ऑर्डर ऑफ लिपिडोप्टेरा. म्हणजे लिपिडोप्टेरा हा जो ऑर्डर आहे या ऑर्डरमध्ये जेवढे सगळे इन्सेक्ट आहेत त्या इन्सेक्टवरती बॅसिलस thuringiensis परिणामरित्या काम करणार आहे. त्याच्यामध्ये मॉथ्स आलं, बटरफ्लाय झाले, राईट. त्याच्यानंतर काय आलं, डायप्टेराजमध्ये फ्लाय झाले सगळे. त्याच्यानंतर सिलोप्टेरा, बेटल्स आले सगळे, राईट. तर या किड्यांवरती ते परिणामकारक काम करणार आहे. कोण काम करणार परिणामकारक? बॅसिलस thuringiensis. नेक्स्ट, सिमिलरली द जीन ऑफ अल्फा अमायलेज इनिबिटर. त्याचप्रमाणे आता बॅसिलस thuringiensis तो वरच्या किड्यांना, आता सांगितलेल्या किड्यांना मारणार आहे. म्हणजे ऑर्डर लिपिडोप्टेरामधले मॉथ्स आणि बटरफ्लायज, डायप्टेरामध्ये फ्लाय आणि सिलोप्टेरामधले बेटल्स, त्यांना बॅसिलस thuringiensis मधला जीन मारणार आहे. ओके. त्याचप्रमाणे जो जीन आहे अल्फा अमायलेज इनिबिटर, हा अल्फा अमायलेज इनिबिटर कोणाला मारणार आहे बघा, हॅज बीन आयसोलेटेड फ्रॉम अडुजुकी बीन म्हणजे काय, फॅसिओलस वॉल्गॅरिस आहे का नाही, फॅसिओलस वॉल्गॅरिस
लाल कलरची डाळ असते बघा, फॅसिओलस वल्गॅरिस. या फॅसिओलस वल्गॅरिस मधला अल्फा अमायलेज इनिबिटर हा कुठल्या किड्यांना मारतो बघा, म्हणजे रेड मूग बघा दिलंय कंसात आहे का, रेड मूग बीन, लाल कलरची मूग डाळ, रेड मूग बीन, त्याच्यामध्ये त्याचं बॉटॅनिकल नेम फॅसिओलस वल्गॅरिस आहे. याच्यामध्ये अल्फा अमायलेज इनिबिटर जीन आहे, बरोबर आहे. हा काय करतो, ट्रान्सफर टू टोबॅको अँड दिस जीन वर्क्स अगेन्स्ट द लाईक झॅब्रोटेस सबफॅसिटस. झॅब्रोटस सबफॅसिटस या किडीला मारणार आहे. आणि दुसरा आहे तो दुसरा कॅल्सोब्रायकस, कॅल्सोब्रायकस या किड्याला मारणार आहे, चायनेन्सिस. अलग लक्षात, म्हणजे या दोन झॅब्रोटस आणि कॅलोसोब्रायकस या दोन किड्यांना कोण मारणार आहे, तर हा अल्फा अमायलेज इनिबिटर किल करणार आहे. नेक्स्ट बघा, हे झालं कुठलं, तर इन्सेक्ट रेजिस्टन्स प्लांट्स झाले, बरोबर आहे. आता आपल्याला बघायचे आहेत इम्प्रूव्ड न्यूट्रिशनल क्वालिटी, दॅट इज बायोफोर्टिफिकेशन. इम्प्रूव्ड न्यूट्रिशनल क्वालिटी दॅट इज बायोफोर्टिफिकेशन. त्याच्यामध्ये बघा, ट्रान्सजेनिक प्लांट्स हॅव ऑल्सो बीन प्रोड्युस्ड टू प्रोव्हाइड फंक्शनल फूड अँड न्यूट्रॅसिटिकल्स. न्यूट्रॅसिटिकल्स म्हणजे काय, तर न्यूट्रिशन प्लस फार्मास्युटिकल्स. न्यूट्रॅसिटिकल्स म्हणजे काय मिळणार आहे, तर आपल्याला न्यूट्रिशन तर मिळणारच आहे, पण न्यूट्रिशनल बरोबर आपल्याला फार्मास्युटिकल सुद्धा मिळणार आहे, म्हणजे मेडिसिन सुद्धा मिळणार आहे. सो ट्रान्सजेनिक प्लांट्स जेवढे सगळे तयार केलेले आहेत हे आपल्याला काय प्रोव्हाइड करणार आहेत, फंक्शनल फूड प्रोव्हाइड करणार आहेत आणि न्यूट्रॅसिटिकल्स प्रोव्हाइड करणार आहेत. मग न्यूट्रॅसिटिकल्स काय दिले बघा, न्यूट्रॅसिटिकल्स एनी प्रोडक्ट डिराइव्ड फ्रॉम फूड सोर्सेस विथ एक्स्ट्रा हेल्थ बेनिफिट in addition to the basic nutritional value food in food. So they can be considered as non-specific biological therapies used to promote general well-beings, control symptoms and prevent malignant process. Malignant म्हणजे काय म्हणायचं त्याला, कुपोषणपणा. So the term nutraceuticals combines two words, nutrient that is a nourishing food component and pharmaceuticals that is medical drugs. बरोबर आहे. म्हणजे न्यूट्रॅसिटिकल्स हा असा कुठलाही प्रोडक्ट असू शकतो ज्याच्यामध्ये फूड क्वालिटी आहे, फूड क्वालिटीमधून आपल्याला न्यूट्रिशन्स मिळणार आहे आणि फार्मास्युटिकल्समधून आपल्याला मेडिकल ड्रग्स मिळणार आहे, बरोबर आहे. तुम्हाला बायोफोर्टिफिकेशनमध्ये झालेलं आहे, तुम्हाला आन्सर इन वन सेंटेन्समध्ये बोर्डाच्या एक्झाममध्ये पडू शकतो प्रश्न, व्हॉट इज बायोफोर्टिफिकेशन्स. त्यावेळेला तुम्हाला लिहिता यायला पाहिजे, इन्क्रीज द न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ द क्रॉप प्लांट इज कॉल्ड बायोफोर्टिफिकेशन्स. आणि हे जे बायोफोर्टिफिकेशन्स आहे ते आपण प्लांट टिश्यू आपण बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं करू शकतो. ट्रॅडिशनल क्रॉस ब्रीडिंगच्या मदतीने सुद्धा करू शकतो, बरोबर आहे. ट्रॅडिशनल क्रॉस ब्रीडिंगच्या मदतीने सुद्धा करू शकतो, पण बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने सुद्धा आपण काय करू शकतो, तर बायोफोर्टिफिकेशन करू शकतो. ओके, त्याच्यामध्ये पुढे काय म्हटलंय बघा, फॉर मिलियन्स ऑफ पीपल्स इन डेव्हलपिंग कंट्रीज राईस इज द मेन आयटम इन देअर डाईट. जेवढे सगळे अनेक वेगवेगळे देश आहेत, त्या वेगवेगळ्या देशांमध्ये जेवढे सगळे लोक आहेत त्या लोकांमध्ये भात किंवा जो राईस आहे तो मेन आयटम आहे. कशामधला, डाईटमधला. त्यांच्या दैनंदिन जेवणामधला भात हा मुख्य एक प्रमुख स्रोत आहे. अलग लक्षात, आपल्याला सुद्धा पाहिजे ना भात, आहे की नाही. किती जेवलं भात नसेल पोट भरल्यासारखं वाटतच नाही. डाईट आहे, मेन डाईटमधला हा एक मेन आयटम आहे. बिकॉज राईस डू नॉट कंटेन एनी इसेन्शियल न्यूट्रिएंट. ओके, राईसमध्ये काय म्हटलं, बिकॉज राईस डज नॉट कंटेन मेनी इसेन्शियल न्यूट्रिएंट. भातामध्ये असे कुठलेही जास्तीत जास्त न्यूट्रिएंट नाहीत. माल न्यूट्रिशन इज व्हेरी कॉमन इन दिस कंट्री. त्यामुळं या कंट्रीजमध्ये माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषितपणा जास्त आहे. नुसते भात खातात बघा, आहे का नाही. तुम्ही आफ्रिकामध्ये जर बघितलं, नुसतं भातावरती जगलेली असतात आणि भातामध्ये सगळे न्यूट्रिशन मिळत नाहीत. त्यामुळं त्यांच्यामध्ये कुपोषितपणा हा जास्त बघायला मिळतो. पुढं, स्पेशली द ब्लाइंडनेस दॅट रिझल्ट्स फ्रॉम लॅक ऑफ विटॅमिन ए. मग ते स्पेशली त्याच्यामध्ये कुपोषितपणामध्ये काय बघायला मिळतं, ब्लाइंडनेस बघायला मिळतो. विटॅमिन ए ची डिफिशियन्सी असल्यामुळं काय बघायला मिळतं, ब्लाइंडनेस बघायला मिळणार आहे. नेक्स्ट, this vitamin A is abundant in milk and vegetables such as carrot which poor people in the world cannot afford. हा जो विटॅमिन ए हा जास्तीत जास्त आपल्याला कशामध्ये बघायला मिळतो, दुधामध्ये बघायला मिळतो.
आणि गाजरामध्ये, जो गरीब देशांमध्ये गरीब लोक खरेदी करू शकत नाहीत. त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये काय आहे, माल न्यूट्रिशन्स आहे, कुपोषितपणा आहे. टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम स्विस रिसर्चर्स क्रिएट ट्रान्सजेनिक राईस. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी स्विस रिसर्चर्स यांनी काय केलेलं आहे तर ट्रान्सजेनिक राईस तयार केलेला आहे. त्याला गोल्डन राईस असं म्हणायचं आहे. मग त्या गोल्डन राईसचा जो कलर आहे तो येलो कलरचा आहे, अलग लक्षात, पिवळ्या कलरचा आहे. तो जर भात खाल्ला त्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन नावाचा पिगमेंट आहे का नाही, त्यांनी टाकलेलं. तो भात जर खाल्ला तर ज्या वेळेला तो माणसांच्या शरीरामध्ये तो बीटा कॅरोटीन जाईल त्यावेळेला तो ऑटोमॅटिक विटॅमिन ई तयार करणार आहे. असा गोल्डन राईस स्विस रिसर्चर्स यांनी तो तयार केलेला ट्रान्सजेनिक राईस आहे, गोल्डन राईस. अँड ट्रान्सजेनिक मस्टर्ड, ट्रान्सजेनिक मस्टर्ड म्हणजे गोल्डन मस्टर्ड, राईट. सो व्हरायटीज दॅट आर हाय इन विटॅमिन ए अँड ह्या ज्या सगळ्या व्हरायटी आहेत कुठल्या, गोल्डन राईस आणि ट्रान्सजेनिक मस्टर्ड, गोल्डन मस्टर्ड यांच्यामध्ये विटॅमिन एचं कंटेंट भरपूर आहे. आणि हे गोल्डन कलर म्हणजे हा गोल्डन कलर कशामुळे आलेला आहे, अगदीच गोल्डन सोन्यासारखा गोल्डन नसतो, काय पिवळा कलर असतो. हा विटॅमिन ए मुळे आलेला आहे. ओके, सो दे होप दॅट दिस राईस इफ ग्रोन अँड इटन इन दिस कंट्री, राईट. काय म्हटलंय, दे होप दॅट दिस राईस इफ ग्रोन अँड इटन इन दिस डेव्हलपिंग कंट्रीज वुड रिड्यूस द डिसीज असोसिएटेड विथ विटॅमिन ए डिफिशियन्सी. बरोबर आहे. मग त्यांच्या मते त्यांनी काय म्हटलंय, त्यांना काय वाटतं की समजा हे जे गोल्डन राईस आहे किंवा गोल्डन मस्टर्ड आहे ते त्या विकसनशील देशांनी जर खाल्लं किंवा अविकसित देशानं जर खाल्लं तर त्यांच्यामधलं माल न्यूट्रिशन्स की विटॅमिन एची डिफिशियन्सी आहे ती निघून जाईल. ओके, आणि पुढच्या पीपीटीमध्ये मग काय दिलेलं आहे बघ, या ठिकाणी सिम्पल राईस आणि गोल्डन राईस दिलेला आहे का, असं दिसतोय का, या प्रकारचा हा राईस असतो. कारण याच्यामध्ये बीटा कॅरोटीन पिगमेंट असतो, बीटा कॅरोटीन पिगमेंट आहे. हा बीटा कॅरोटीन पिगमेंट जर खाल्ला तर आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर तो विटॅमिन ए तयार करणार आहे. आणि ग्राफिक पुढच्या स्लाइडमध्ये काय दिलंय, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ गोल्डन राईस दिलेला आहे. गोल्डन राईस हा कशा पद्धतीने तयार केला जातो त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पुढच्या स्लाइडमध्ये दिलेला हाऊ टू मेक गोल्डन राईस, कुठली प्रोसेस आली, RDNA टेक्नॉलॉजी आली ना, त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर इम्प्रूव्ड इन ऑइल कंटेंट अँड ऑइल क्वालिटी ऑफ ऑइल क्रॉप्स लाईक सोयाबीन, ऑइल पाम, रॅपसीड सीड्स अँड सनफ्लावर हॅव बीन अचिव्ड इन ट्रान्सफर ऑफ ॲरबडोप्सिस जीन्स. बरोबर आहे. त्याच्याबरोबर आता हे विटॅमिन ए झालं. आता ऑइल कंटेंटमध्ये इम्प्रूव्हमेंट, ऑइलमध्ये इम्प्रूव्हमेंट. सो इम्प्रूव्ड इन ऑइल कंटेंट अँड ऑइल क्वालिटी ऑफ ऑइल क्रॉप लाईक सोयाबीन, ऑइल पाम, रॅपसेड सीड्स, सनफ्लावर. हे जे सोयाबीन आहे, ऑइल पाम आहे, रॅप्रेस्ड सीड्स आहे, सनफ्लावर आहे, यांच्यामधली ऑइल क्वालिटी आणि क्वांटिटी वाढवलेली आहे. कुठल्या जीनच्या मदतीनं, ॲरॅबिडॉप्सिस जीनच्या मदतीनं वाढवलेली आहे. राईट. पुढं काय म्हटलंय बघा, पुढं काय म्हटलं या ठिकाणी, आयर्न डिफिशियन्सी इज ऑल्सो अ सिरियस न्यूट्रिशनल प्रॉब्लेम अफेक्टिंग अँड एस्टिमेटेड 30% ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन. म्हणजे जगातलं जेवढं सगळं जे लोकसंख्या आहे त्यातले 30% लोकांना आयर्न डिफिशियन्सी आहे, आयर्न डिफिशियन्सी. ओके, सो फॉर प्रोडक्शन ऑफ ट्रान्सजेनिक क्रॉप्स लाईक crops that will produce food rich in iron and iron storage protein ferritin found in many animals, plant and bacterial targeted. मग सायंटिस्टने काय केलं तर अशा अनेक प्राणी, वनस्पती आणि बॅक्टेरिया त्यांच्यामध्ये आयर्न स्टोरेज करणारा प्रोटीन आहे, कुठला, फेरिटिन. तो त्यांच्या मदतीने त्यांनी काय केलेलं तर ट्रान्सजेनिक प्लांट्स तयार केलेलं आहे. नेक्स्ट, द जीन फॉर फेरिटिन प्रोटीन आयसोलेटेड फ्रॉम सोयाबीन अँड फॅसिओलस हॅज बीन ट्रान्सफर्ड टू राईस. मग त्यांनी सोयाबीनमध्ये मिळणारा आणि फॅसिओलस म्हणजे रेड मूगमध्ये मिळणारा जो तो फेरिटिन नावाचा प्रोटीन आहे तो त्यांनी काढला आणि राईसमध्ये टाकला. त्यामुळे आता असे भाताच्या व्हरायटी किंवा अशा राईसच्या व्हरायटी तयार झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये आयर्न कंटेंट जास्त आहे. ओके, या ठिकाणी पुढचा जो चार्ट आहे तो दिलाय बघा. पुढचा चार्ट काय दिलाय
तर सब ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्यूस फंक्शनल फूड अँड न्यूट्रिसिटिकल्स आहे का. सबस्टन्स कुठला आला प्रोव्हिटॅमिन ए, पोटेन्शियल बेनिफिट अँटीऑक्सिडंट आला. कुठलं प्लांट आलं राईस आलं. ट्रान्सजीन फायटिन सिंथेस किंवा लाइकोपिनिक कॅटालिस. पुढं व्हिटॅमिन ई अँटीऑक्सिडंट क्रॉप कुठला आलं कॅनोला. अल्फा टोकोफेरॉल मिथाइल ट्रान्सफरेज. त्याच्यानंतर सबस्टन्स फ्लेविनॉइड्स पोटेन्शियल बेनिफिट अँटीऑक्सिडंट आहे. क्रॉप कुठला आलं टोमॅटो. ट्रान्झिन कुठला आला कॅलोनी आयसोमरेज बरोबर आहे. त्याच्यानंतर सबस्टन्स कुठला आला फ्रुक्टंट पोटेन्शियल बेनिफिट लो कॅलरीज. कुठलं क्रॉप आलं शुगर बीट. ट्रान्झिन कुठला आला 1 सुक्रोजेस सुक्रोज फ्रुक्टोसाइड ट्रान्सफरेज. सबस्टन्स कुठला आला आयर्न पोटेन्शियल बेनिफिट कुठला आला आयर्न फोर्टिफिकेशन्स. क्रॉप कुठला आलं राईस. ट्रान्झिन कुठला आला फेरिटीन मिथाइलोथायोन फायटेज थायोइन फायटेज राईट. हे सगळे ट्रान्झिन आहे बरोबर आहे. पुढच्या लेक्चरला आपण मॉडिफिकेशन इन पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे उत्पादन मिळवल्यानंतर साठवून जे आपण जे वेगवेगळी पिकं साठवून ठेवतो पिकांच्या बिया जे साठवून ठेवतो त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे ते आपण पाहायचं.